नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ, सगळे गट्टेवाडीला पोचले असतात आणि जसेच ते खाली उतरतात ना, ते विचार करतात की लोकांकडून काही ना काही इन्फॉर्मेशन घेऊ. पण वल्लरीला सगळं रिकॉल होत असतं, जसं काही ती खरंच म्हणजे तिच्या पास्ट टेन्समध्ये जगत असते आणि तिला तो रस्ता, तिथल्या विहिरी, तिथल्या सगळ्या जागा एक्झॅक्टली करेक्ट सापडतात आणि त्यानंतर त्या तिथे पोचतात सुद्धा. ती आजी पहिले त्यांना काही उत्तरं देत नाही. त्यानंतर एकदा वल्लरीला पुन्हा लाली दिसणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे हर्षित म्हणायला लागतो, आता आपण गट्टेवाडीला पोचलो. तेव्हा तेजा म्हणायला लागते, चला मग आता आपण शोध घेऊया. तेवढ्यात तिचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि ती तिला विचारते, वल्लरी तू ठीक तर आहेस ना? तेव्हा ती म्हणते, हो मी ओके आहे. सगळे लगेच गाडीतून खाली उतरतात आणि इकडे तिकडे विचारपूस करण्याला जातच असतील. तेवढ्यात वल्लरीला जुन्या गोष्टी आठवतात की हेच ते झाड होतं. इथे पुढे एक विहीर आहे, त्यानंतर तलाव आहे आणि त्याच्यानंतर एक छोटंसं घर आहे. ते घर आहे त्याच्या बाजूला एक गोठा सुद्धा आहे. वल्लरी त्यांना सांगायला लागते, चला मला असं वाटतं हीच जागा बरोबर आहे. आपण खूप जवळ आलो आहोत आणि लवकरच आपल्याला सगळे सापडतील सुद्धा. मी सांगतोय ना त्या रस्त्यावरती चला. तेव्हा तेजा म्हणायला लागते, खरंच तिचं ऐकून जायला पाहिजे का? तेव्हा मनोज म्हणतो, चल आपल्याला जायला पाहिजे, कारण की वल्लरीलाच याच्याबद्दल जास्त माहिती आहे. वल्लरी आणि बाकी सगळे त्या विहिरीपर्यंत पोचतात. तेव्हा वल्लरी सांगते, आता आपल्याला पुढे जायला पाहिजे आणि इथून पुढे ते घर सुद्धा लागेल. तेव्हा ती म्हणते, बघा बघा मी सांगितलं ना इथे तलाव सुद्धा आहे. त्यांना तलाव सुद्धा सापडतो. त्यानंतर वल्लरी म्हणते, एक कौलारू घर आहे आणि लवकरच आपल्याला ते सुद्धा शोधायला पाहिजे. वल्लरी आणि सगळेजण लगेच त्या घरापर्यंत जायला लागतात. थोडी घरं लांब गेली की त्यांना ते घर सापडतं. त्याच्या बाजूला एक गोठा सुद्धा असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, हेच घर आहे, माझी खात्री आहे. ते लगेच दार वाजवतात. तेव्हा दारावरती एक आजी येतात. तेव्हा तेजा विचारते, इथे कोणी भैरव राहतो का? तेव्हा ते म्हणतात, कोण भैरव? तुम्ही कोण आहात? तेव्हा वल्लरी सांगते, भैरव जिरापूरकर ते इथेच राहतात ना, त्यांचंच हे घर आहे ना? तेव्हा तेजाई म्हणाले, ते सांगा ना जी, त्यांचंच घर आहे का? तेव्हा ते म्हणतात, काय बोलताय तुम्ही? कोणी इथे राहत नाही, हे माझं घर आहे आणि 20 वर्षा पहिले मी 20 वर्ष झाली या घरामध्ये राहते. मग उगच कोणी मला काही बोलू नका, हे माझंच सगळं आहे ना. तेव्हा वल्लरी दार वाजवते, पण त्या आजी काही ऐकतच नसतात. आजी दार बंद करतात. तेव्हा मनोज म्हणतो, मला नाही वाटत ते इथे राहत असतील, आपल्याला दुसरी जागा शोधायला पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही हो, मला खात्री आहे त्यांचं हेच घर आहे. तेव्हा तेजा म्हणते, जाऊ दे ना, आपण पुढे बघूया, काही चुकामुक होऊ शकते ना. तेव्हा वल्लरी म्हणते, काहीतरी गडबड आहे, आपल्याला शोधणं गरजेचं आहे. मनोज म्हणायला लागतो, अगं आपण शोधू ना, तू नको काळजी करू. तेवढ्यात लालीचा तिथे आवाज येतो आणि लाली म्हणायला लागते, आई मला शोध ना, आई मला पकड ना, आई मला पकड ना. तेवढ्यात वल्लरी लगेच तिचा पाठलाग करायला लागते. ते बघता सगळे तिला अडवतात, वल्लरी थांब थांब. पण वल्लरी काही ऐकत नसते. इकडे लाली त्या गावातून फिरायला लागते. तेवढ्यात ती एका रस्त्यावरती येते आणि खाली धडपडते. ते बघता वल्लरी तिच्या मागे येते आणि म्हणते, लाली पडलीस ना, थांब जरा. पण जशीच ती लालीच्या जवळ जाते तशीच लाली तिथून गायब झालेली असते. वल्लरी जोरजोरात रडायला लागते आणि म्हणते, लाली कुठे गेली? इथेच होती ना हो. तेव्हा मनोज म्हणतो, अगं ती फक्त तुलाच दिसते, आम्हाला कोणाला दिसतच नाही. आम्ही समजू शकतो तुला तिचे भास होत आहेत, पण ती इथे नाही आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, माझी खात्री आहे की इथेच काहीतरी आहे, काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाही आहे. ती नर्मदा, लाली इथेच राहत होत्या, मला खात्री आहे. भैरव सुद्धा इथेच होता. आपल्याला लवकरच त्यांना शोधायला पाहिजे. म्हणजे तुम्हीच बघा ना, मला लाली दिसली म्हणजे आपण करेक्ट मार्गावरती आहोत. आपलं काहीतरी सुटते ते शोधणं गरजेचं आहे. तेव्हा तेजाला निवेदिता मॅडम आठवतात
की त्यांनी कसं सांगितलं होतं, आपल्याला आपले डोळे, कान, नाक सगळं काही तीक्ष्ण ठेवायला लागतो. जेव्हा आपण समोरच्यावरती नजर ठेवतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी बारकाईने बघायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते, मला असं वाटते काहीतरी नक्की सुटत आहे, थांबा जरा मी आली. ती लगेच तिथून जायला लागते. ती जाऊन त्या घराच्या जवळ येते आणि जोरजोरात दार वाजवायला लागते. तेव्हा आजी म्हणतात, काय आहे ग तुझं पोट्टे, सांगितलं नाही इथं कोणी राहत नाही. तेव्हा ती म्हणायला लागते, अहो आजी, तुम्हाला आठवण नसेल पण मला माहिती आहे ना, भैरव इथेच राहायचा, आम्ही त्याचे दूरचे नातेवाईक आहोत. तेव्हा ती म्हणते, काय बोलताय तुम्ही, कोण नातेवाईक आणि कोण भैरव? तेव्हा त्या म्हणतात, अहो आजी, तुम्ही खोटं बोलताय हे मला कळतंय, म्हणून माझ्यासमोर अजून खोटेपणा करू नका. तुम्हाला माहिती आहे का काय मेन सीन आहे, तेच तर मी तुम्हाला सांगते. तेवढ्यात तिथे हर्षित सुद्धा येतो. तेव्हा तेजा सांगायला लागते, अरे मी यांना सांगतच होती, तो भैरव आहे ना, त्याचा एक जुने नातेवाईक आहे, ते आता वारले ना, पण तुम्हाला माहिती आहे का त्यांची खूप प्रॉपर्टी सुद्धा आहे आणि ती प्रॉपर्टी त्यांनी भैरवच्या नावावरती केली आहे. भैरवला जर ती प्रॉपर्टी हवी असेल तर त्याला शोधणं गरजेचं आहे ना, त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तेव्हा आजी म्हणतात, अच्छा असं आहे का? तेव्हा हर्षित म्हणतो, हो, जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. खरं म्हटलं तर ती प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे का 4-5 कोटीची आहे आणि त्याच्यातलं भैरव तुम्हीच इन्फॉर्मेशन सांगितली म्हणून तुम्हाला 5-6 लाख रुपये तर आरामात देईल आजी. तेव्हा ते म्हणतात, असं कोणी कोणाला प्रॉपर्टी देतं का आणि कोण कशाला कोणाला पैसे देईल, मला काय ऐकायचं नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा तेजा म्हणते, तुम्हाला आठवत तर असेल ना, तो इथेच राहत होता. आजी एकदा आठवण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला नक्कीच सगळं आठवेल. तेव्हा ते म्हणतात, नाही नाही मला काय आठवत नाही. तेव्हा हर्षित म्हणतो, ठीक आहे, जर यांना पैसेच हवे नसतील तर आपण काय करायचं, चल तेजा, आपण दुसऱ्या आजूबाजूच्या कोणाला तरी विचारू. तेवढ्या त्या आजी म्हणतात, अरे थांब थांब, मला माहिती आहे भैरव कोण आहे, थांबा मी तुम्हाला सांगते. पण खरं म्हटलं तर मला वाटलं तुम्ही फ्रॉड आहात ना, त्याच्यामुळे तुम्ही पहिले काही सांगितलं नाही. थांबा जरा, बसा, मी तुम्हाला सगळं सविस्तरपणे सांगते. हे ऐकल्यानंतर तेजाच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो. थोड्या वेळानंतर सगळे त्यांच्या घरामध्ये येतात. तेव्हा वल्लरी म्हणते, खरंच हे सगळं होईल ना? तेव्हा तेजा म्हणते, तू काळजी करू नको ग, या आजीला मी मस्त गुंडाळलं आहे, आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. तेवढ्यात आजी सगळ्यांसाठी चहा घेऊन येतात आणि म्हणतात, मी तुम्हाला सांगते भैरव कोण आहे आणि काय आहे. खरं म्हटलं तर हे घर भैरवचंच होतं. माझ्या नवऱ्याने ते भैरवकडून हे घर विकत घेतलं होतं 20 वर्षापूर्वी. तेव्हा ते विचारतात, आत्ता तो कुठे आहे आणि काय झालंय त्याचं आणि ती नर्मदा काय सीन आहे. तेव्हा आजी सांगतात, बघा मला जेवढं माहिती आहे ना, भैरव, नर्मदा आणि तिची मुलगी ना इथेच राहायची. त्यानंतर त्या दोघांचा सुखाचा संसार होता. त्यांची एक वखार होती लाकडांची. त्यानंतर घरचंही चांगलं होतं, गाई गोठा सगळा होता. त्यानंतर मोठ्या गाड्या होत्या, हातामध्ये कडं होतं, सगळं काही छान होतं. पण त्याची बायको आहे ना, ती सतत त्याच्याशी भांडायची, वेड्यासारखी वागायची, सतत तिचे तमाशे सुरू असायचे. त्यालाच तर वैतागले होते सगळे. पण काय करायचं, बायको होती म्हणून तो काही जास्त ऐकला नाही. एक दिवस ती नर्मदा तिच्या पोरीला घेऊन निघून गेली आणि त्यानंतर ती काही आलीच नाही. तेव्हा ते विचारतात, पोरगा होता की पोरगी होती? तेव्हा ती म्हणतात, पोरगी होती, लाली नाव होतं त्या पोरीचं. आणि एकदा त्या दोघी ज्या गेल्या ना, त्या गेल्या. मग भैरव इथे काही जास्त थांबला नाही. त्याने हे सगळं विकलं आणि तो तिथून निघून गेला. तो कुठे माहितीये का, तो ठाण्याला कुठेतरी राहतो. तेव्हा ते म्हणतात, ठाण्याला? पण त्यानंतर ती त्याची बायको वापस नाही आली का? तेव्हा त्या आजी म्हणतात, नाही ना ग, ती काही वापस आलीच नाही. काय माहिती पुरीला घेऊन कुठे गेली, कोणाला काही आयडियाच लागली नाही. पण आता तुम्ही त्याला शोधताय, मला वाटत नाही तो कुठे असेल आणि काय असेल. तेव्हा ती म्हणते, असं कसं, पण तो इथे आलाच नाही असं कसं होईल? तेव्हा आजी म्हणायला लागतात, आता तुम्ही शोधले तर ठीक आहे, पण मला तरी काही कळत नाही की तो कुठे गेला असेल आणि काय नाही, कारण की आम्हाला जास्ती इन्फॉर्मेशन नाही. हे सगळे त्या घरातून बाहेर येतात आणि म्हणायला लागतात, म्हणजे आजी पहिले घाबरल्या होत्या, पैशाच्यामुळे त्या सगळं बोलायला लागल्या. खरंच तेजताई, तुम्ही खूप स्मार्ट मूव्ह केला आणि त्याच्याचमुळे आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन भेटली आहे. तेव्हा तेजा म्हणायला लागते, हे तर टायमावरती आठवलं, पण पैशाला बघून तर सगळेच बोलतात ना, पण
आपली इथले येण्याची सगळी मेहनत वाया गेली ना. सॉरी वल्लरी, तुझं काही कामच झालं नाही ना. तुला जे पाहिजे होतं ते सुद्धा मिळालं नाही. चला आता आपण घरी जाऊया. आणि ठाणा वाटते तेवढं सोपं नाही आहे. ठाणा खूप मोठी लोकेशन आहे. त्यामध्ये सगळ्यांना शोधलं आणि सगळ्या गोष्टी करणं कठीण होणार आहे. तेवढ्यात ते इकडे मनोज म्हणायला लागतो, मला नाही वाटत आपल्याला आता हा शोध घ्यायला पाहिजे. आता तर आपल्याला त्यांची बॉडी मिळाली आहे, मग सगळं सोडून टाकूया. असं समजूया तीच त्यांची बॉडी होती आणि विषय संपवून टाकूया. तेवढ्यात नर्मदा तिथे येते आणि त्यांचं हे सगळं बोलणं ऐकते. तेव्हा ती म्हणते, तुम्ही भैरवचा शोध घेतलाय का? तुम्ही त्याचा काही शोध घेतला नाही आहे. खरं म्हटलं तर तुम्हाला भैरवला शोधणं गरजेचं आहे. एक गोष्ट आठवण ठेवा, जोपर्यंत तुम्ही भैरवला शोधत नाही ना तोपर्यंत तुझी जी बायको आहे ना ती तुला भेटणार नाही. आठवण ठेव, बायकोवरती प्रेम नाही करे तुझं. जर असेल तर लवकर त्या भैरवला शोधा. भैरव भेटणं खूप गरजेचं आहे, नाही तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. ती अक्षरशः रागवलेली असते. सगळे तिला बघून खूप घाबरून गेलेले असतात. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे अण्णा सगळ्यांना सांगत असतात, तुम्ही जो शोध घेताय ना हे जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढणं कठीण असणार आहे. तेव्हा भैरवी म्हणते की हे सगळं जे चाललं आहे ना, तेव्हा वल्लरीलाही खूप काळजी वाटत असते. वल्लरी सगळ्या गोष्टींचा न्यायनिवाडा करायला घेते आणि म्हणते, भैरव ठाण्यात आहे तर आपल्याला त्याला शोधणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत आपण त्याला शोधत नाही ना तो पहिले 35 वर्षा पहिले काय घडलं होतं हे आपल्याला कळणार नाही आणि ते घडणं खरंच खूप गरजेचं आहे. तेव्हा मनोज म्हणतो, नाही हा मला मार्ग योग्य वाटत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, एकदा ऐकून तर घ्या, हा मार्ग योग्य आहे. तेव्हा मनोज म्हणतो, नाही यावेळेला मी तुझं ऐकणार नाही आहे. तेव्हा वल्लरी त्याला पुरेपूर कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच मनोज वल्लरीच्या बोलण्यावरही कन्व्हिन्स होईल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.